मध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला बीट मोड दिसेल, सिलेक्ट करायचं आणि इथून ॲड करायचा आहे. हा बीट मोड इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करा, इथून मग एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्या बीट मोडमध्ये आपण बीट दिलेले आहेत, तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपल्या इथे चेंज होत आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करतो स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होत आहे, तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करतो स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शोच्या बीट आपण स्प्लिट करत नाहीच आहे. स्प्लिट केल्यानंतर आता हे वेगवेगळे भाग होऊन जातील, त्यामध्ये तुम्हाला सिम्पली फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी ही लेयर आहे त्यावरती क्लिक करा, खाली थोडे इथे स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून फोटो इथून सिलेक्ट करून इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपण हा फोटो इथून ॲड करून आणि 2 बटन इथून सेट करायचा आहे. प्रत्येक बीटला एकच इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथून हा फोटो ॲड केल्यानंतर हा फोटो आपला ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी सिम्पली ह्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲडचेच ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. सॅच्युरेशनवरती क्लिक करू, सॅच्युरेशन मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा जिथे यायचं आहे, पुन्हा ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला PNG दिलं आहे इथून ॲड करायचं आहे आणि ह्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि हे PNG 2 बटन इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे म्हणजे बसून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी काय करतो आता इथून नाही ना, जे आपले फोटो ॲड करायचे राहिले ते इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण नसेल घेतले तर इथून ॲड करून घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपण सर्व ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो हेड असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर नवरती क्लिक करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच उष्टचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली ना इनमधला ड्रॉप डाऊनचा ते एक सिलेक्ट करून घ्यायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस ओपनचा इथून सिलेक्ट करायचा. इनमध्ये तुम्हाला इफेक्ट इथून मिळून जाईल आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधला 6 लाईट हा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे, त्या फोटो सिम्पली इनमधलाच उष्टचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा टेकचं इफेक्ट ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो आणि आउट्रोमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करा. अशा बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. ह्या इफेक्टची लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना आपला हा जो आपला आहे ना 2 सेकंदाचा म्हणजे टाईमलाईन 2 सेकंद आहे, त्याच्या थोडं पुढे इथे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल 3 बार्स इथून सिलेक्ट करा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करू तर मग सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या व्यक्ती लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा तिथेच यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन